हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. आपण आता सेकंड पार्ट स्टार्ट करूया 9वीचा. ओके, नेक्स्ट चॅप्टर घेऊया, लगेच स्टार्ट करू आपण. काल आपण पार्ट फर्स्ट पाहिलेला होता, 4 चॅप्टर आपले झाले होते 9वीचे. तर आपण आता पुढील चॅप्टर्स आता पाहूया. बघा, नेक्स्ट चॅप्टर आहे ॲसिड, बेस अँड सॉल्ट. ओके, महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे MCQ मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. बघा, पहिला पॉईंट काय आहे, अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत. हा महत्त्वाचा आहे, कारण आपण 6वी 7वी आणि 8वीमध्ये देखील ॲसिड बेसचे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. पण आता 9वीमध्ये काही शास्त्रज्ञ आहेत जे की ॲसिड आणि बेस याच्यावर सिद्धांत मांडलेले आहेत, आणि हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यातील बघा, पहिला शास्त्रज्ञ आहे जो स्वीडिश शास्त्रज्ञ आहे. बघा, 1887 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ॲसिड आणि बेस यांचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी ॲसिडची व्याख्या काय केलेली आहे, बेसची व्याख्या काय केलेली आहे ते आपण बघूया. बघा, त्याच्या मते ॲसिड म्हणजे काय, की असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ आयन, ज्याला आपण हायड्रोजन आयन असे म्हणतो, हे एकमेव कॅटायन काय होतं, तयार होतं. आणि त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, काय दिलेलं आहे. एक आहे HCl आहे, दुसरा आहे H2SO4 आणि तिसरा आहे H2CO3. समजलं? तर ही आहे त्याच्यामध्ये ॲसिडची व्याख्या. दुसरा आहे बेस, ज्याला आपण आम्लारी म्हणतो. आम्लारीची व्याख्या त्यांनी काय केलेलं आहे बघा, जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH-, ज्याला आपण हायड्रॉक्साईड आयन, हे एकमेव अनायन तयार होतात. एनायन तयार होतात, त्यामध्ये एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, NaOH आणि CaOH ट्वाईस. समजलं? तर ही 2 एक्झाम्पल्स यामध्ये लक्षात असू द्यात. समजलं? बघा, हे OH- आयन्स आहेत, अनायन्स आहेत, आणि हे H+. ओके, त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन्स आहेत ॲसिड आणि बेसच्या. तर हे MCQ लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट बघा, आता आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण आहेत. यामध्ये फक्त डेफिनेशन्स लक्षात ठेवू नका, पण एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. तर काय एक्झाम्पल्स आहेत बघा, स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड, बेसेस अँड अल्कलीज. त्यामध्ये तुम्हाला सांगते मी. बघा, तीव्र आम्ल, ज्याला आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतो, म्हणजे काय, तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण हे जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. आता हे लक्षात ठेवू नका, मात्र एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स लक्षात असू द्यात. स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल्स आहेत HCl, HBr, HNO3, H2SO4. काय आहे, HCl, HBr, HNO3, H2SO4. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ॲसिडचे 4 एक्झाम्पल्स स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर वीक ॲसिड, डेफिनेशन करू नका, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. बघा, CH3COOH आणि CO2, कार्बन डायऑक्साईड. हे MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर तीव्र आम्लारी, म्हणजे ज्याला आपण स्ट्रॉंग बेस असे म्हणतो, त्यामध्ये देखील 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, NaOH आहे, KOH आहे, CaOH ट्वाईस आणि N2O. 4 एक्झाम्पल लक्षात असू द्यात. त्यानंतर वीक बेस, वीक बेसमध्ये एकमेव एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकात. बघा, NH3. ओके, काय दिलेलं आहे, NH3. आणि अल्कली म्हणजे काय बघा, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क म्हणा. ओके, उदाहरणार्थ NaOH दिलेला आहे, KOH, NH3. यापैकी NaOH आणि KOH हे तीव्र आम्लारी आहेत, तर NH3 हा सौम्य आहे, सौम्य आम्लारी आहे. समजलं? फक्त एक्झाम्पल्स लक्षात असू द्या, कारण हे विचारू शकतात. चला नेक्स्ट बघा, आम्लाची आम्लारी धर्मिता आणि आम्लारींची आम्लधर्मिता यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत पुस्तकात, फक्त लक्षात ठेवा. बघा, आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय, आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता. आता आम्लारींची आम्लधर्मता म्हणजे काय बघा, आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH- आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता. समजलं? डेफिनेशन सेम आहेत, वर H+, खाली OH-. हा चार्ट स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. काही महत्त्वाचे जे द्रावण आहेत त्याचे तुम्ही pH, ज्याला आपण मराठीत सामो असे म्हणतो, तर ते लक्षात ठेवा. ओके, हा आधी प्रश्न विचारलेला होता, आता हा विचारलेला नाही आहे रिसेंटमध्ये. त्यापैकी एक लक्षात ठेवा, आम्ल पाऊस, ज्याला आपण ॲसिड रेन असे म्हणतो, मूत्र, त्याचा pH 6 आहे. बघा, दूध आणि पाऊस 6.5 आहे. शुद्ध पाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे 7 आहे. उदासीन आहे. ओके, ब्लडचा एक लक्षात ठेवा, pH महत्त्वाचा आहे 7.4. खाण्याच्या सोड्याचे द्रावण. ओके, त्यानंतर मिल्क ऑफ मॅग्नेशिया, NaOH, चुन्याची निवळी, हे महत्त्वाचे आहेत. याचा pH जेवढं शक्य लक्षात, म्हणजे लक्षात जेवढं ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवा. चला नेक्स्ट बघा. हां, आता ह्यामध्ये फक्त मी एक सांगतो तुम्हाला. बघा, रासायनिक रासायनिक व जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे
H+ आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे नवे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने 1909 मध्ये सुरू केलेले आहेत. कोण सुरू केलेले आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवा. आणि त्यालाच आपण हे माप म्हणजेच काय pH स्केल आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन. ओके, ही होय. आणि ही मापन श्रेणी कुठून असते बघा, सुरुवात 0 ते 14 सामू अशी असते. समजलं. आणि या मापन श्रेणीनुसार पाण्याचा समूह हा किती असतो, 7 असतो, ज्याला आपण उदासीन म्हणतो. समजलं. आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू हा 7 पेक्षा कमी असतो, सर्वांना माहिती आहे. तर आम्लारी धर्मी जलीय द्रावणाचा सामू हा 7 पेक्षा जास्त असतो देखील. हे तुम्हाला समजलं, पाठीमागं आपण चार्टमध्ये पाहिलेलं होतं. ओके. हां, आता हे लक्षात ठेवा, ह्याचे फॉर्म्युले चारीचे चारी फॉर्म्युले लक्षात असू द्या. रिसेंटली हा तुरटी आहे, तर तुरटीचा फॉर्म्युल्यामधील पर्सेंटेज काढायला लावलेलं एका एलिमेंटचं. त्यासाठी तुम्हाला तुरटी, याला आपण ॲलम असे म्हणतो, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणे गरजेचं होतं. समजलं. तर हे स्टेट बोर्डमधून तो कव्हर होतो प्रश्न. आता तुरटीवर विचारलेला आहे, जे वरती 3 दिलेले आहेत त्याच्यावर पण विचारू शकतो आयोग. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा, फॉर्म्युले पाठ पाहिजेत. स्फटिक रूप मोरचूद CuSO4H2O, स्फटिक रूप फेरस सल्फेट ज्याला ग्रीन विट्रिऑल म्हणतात FeSO4.7H2O, स्फटिक रूप सोडा Na2CO3.10H2O and तुरटी K2SO4Al2SO43.24H2O. हे फॉर्म्युले लक्षात असू द्या. ओके, तर यामध्ये काही महत्त्वाचं नाही आहे, हे वाचून घ्या, यामध्ये काही प्रश्न येणार नाहीत. चला, नेक्स्ट टॉपिक आहे बायोलॉजीचा वनस्पतींचे वर्गीकरण. खूप महत्त्वाचं आहे वनस्पतीचे वर्गीकरण. 9वी मधील हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. बघा, सजीवाचे वर्गीकरण 2 गटात केलेले आहे, तुम्हाला माहिती आहे. एक आदिकेंद्रकी, दुसरा आहे दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो, बरोबर आहे. दृश्यकेंद्रकीला आपण युकॅरियोट्स म्हणतो. ओके, आदिकेंद्रकीमध्ये एक्झाम्पल दिले, मोनेरा. कुठली सृष्टी येते, मोनेरा. दृश्यकेंद्रकीमध्ये परत 2 गट पडतात, एक पेशीय, दुसरं बहुपेशीय. एक पेशीयमध्ये दृश्यकेंद्रकीमध्ये कोण येतं, प्रोटिस्टा. एक पेशीयमध्ये दृश्यकेंद्रकीमध्ये कोण येते, प्रोटिस्टा. हा MCQ आहे, लक्षात ठेवा. आणि बहुपेशीयमध्ये परत 2 पडतात प्रकार. एक म्हणजे पेशीभित्तिका असणारे, दुसरा आहे पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका नसणाऱ्यामध्ये कोण येतं, बहुपेशीय दृश्यकेंद्रकी, प्राणी. पेशीभित्तिका असते का प्राण्यांना, नाही. आणि पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये परत 2 येतात, एक स्वयंपोषी, एक परपोषी. स्वयंपोषीमध्ये कोण येणार, वनस्पती. परपोषीमध्ये कोण येणार, कवक. परपोषीमध्ये कोण येणार, कवक. हे आपण पाहिलेलं आहे. याच्यावर बघा MCQ किती तयार होतात. चला, नेक्स्ट बघा, वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे अबीजपत्री आणि दुसरा आहे बीजपत्री. हे वर्गीकरण कोण केलेलं आहे, एचरने. हे वर्गीकरण कोण केलेलं आहे, एचर. लक्षात ठेवा. चला, आता यामध्ये बघा आपल्याला काय मिळतो का प्रश्न, एवढंच लक्षात ठेवा. वनस्पती हरितद्रव्यांच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने त्या स्वयंपोषी झालेल्या आहेत. समजलं, एवढंच फक्त लक्षात असू द्या. चला, आता आपण वर्गीकरण डिटेलमध्ये बघूया. थॅलोफायटा बघा, थॅलोफायटाचा आपण आता बघूया. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. MCQ तुम्हाला मी सांगते बघा. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल असं म्हणतात. समजलं. हरितद्रव्यामुळे, शैवाळमध्ये हरितद्रव्य असते, यस बरोबर आहे. त्यानंतर शैवाळमध्ये खूप विविधता आढळते, एक पेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाळे आढळतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, MCQ, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम इत्यादी. थॅलोफायटामध्ये कोण कोण येतात, 4 एक्झाम्पल 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा आणि सर्गॅसम. समजलं, लक्षात ठेवायचे आहेत. बघा, हा आहे उल्वा, कारा, स्पायरोगायरा आणि युलोथ्रिक्स. लक्षात ठेवा. यातील काही वनस्पती या गोड्या आहेत तर काही खाऱ्या पाण्यात आढळतात. बघा, सर्वच वनस्पती गोड्या पाण्यात असतात का, नाही. सर्वच वनस्पती थॅलोफायटातील खाऱ्या पाण्यात आढळतात का, नाही. स्टेटमेंट काय बघा, काही गोड्या पाण्यात आहेत, काही खाऱ्या पाण्यात आढळतात. समजलं, स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. आणि या वनस्पतींचे शरीर हे मऊ आणि तंतुरूपी असतं. समजलं. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा समावेश देखील होतो आणि त्यास आपण फंगी, ज्याला आपण कवके असे म्हणतो. समजलं.
तर थॅलोफायटामधील ही जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही लक्षात ठेवा. बघा, हा आहे स्पायरोगारा. रिसेंट स्पायरोगारावर आता प्रश्न विचारलेला होता. स्पायरोगारा हा गोड्या पाण्यातील आहे. स्पायरोगारा हा गोड्या पाण्यातील आहे. बघा, हे हरित लवके आहेत ते कसे आहेत? सर्पिल. लक्षात ठेवा, इमेजमध्ये दिलेला आहे सर्पिल. ही आहे पेशीभित्तिका, हे आहे केंद्रक आणि ह्याला आपण काय म्हणतो? पायरेनॉइड. काय म्हणतो? पायरेनॉइड. समजलं? आपण डायग्राम्स पाहायच्या आहेत, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट विभाग बघूया आपण आता, ब्रायोफायटा. खूप महत्त्वाचा आहे, प्रश्न आलेला आहे. तुम्हाला परत सांगते प्रश्न बघा. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टींचे उभयचर म्हटले जाते. वनस्पती सृष्टीचे उभयचर कोणाला म्हटले जाते? ब्रायोफायटा. MCQ लक्षात घ्या, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते. प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते आणि या निम्नस्तरीय बहुपेशीय स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होतं. प्रजनन कसं होतं? बीजाणू निर्मितीने. बघा, ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबीनसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात. ओके, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे काय असतात? मुलाब असतात. रायझॉइड्स म्हणतो आपण. काय असतात? रायझॉइड्स असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. समजलं स्टेटमेंट? बघा, लक्षात ठेवा, पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट अशा ऊती नसतात. ओके, आणि हे सर्वात महत्त्वाचे आहेत. उदाहरणे लक्षात ठेवा, स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. पहिला आहे मॉस, ज्याला आपण फ्युनारिया असे म्हणतो. मर्केन्शिया, अँथ्रॉसिस आणि दुसरा आहे रिक्सिया. 4 एक्झाम्पल दिलेत, चारीच्या चारी लक्षात ठेवा. समजलं? 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत ब्रायोफायटाचे, सर्व लक्षात असू द्यात. चला नेक्स्ट आहे बघा, हां हे आहेत एक्झाम्पल्स. हे आहे फ्युनारिया, मर्केन्शिया आणि हे अँथ्रॉसिस. समजलं? अँथ्रॉसिरॉस. समजलं का? चला नेक्स्ट बघा, टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. ओके, पाणी व अन्न वहनांसाठी स्वतंत्र ऊती असतात. ब्रायोफायटामध्ये होते का स्वतंत्र अशा विशिष्ट ऊती? नाही, पण इथे असतात. यांना फुले व फळे येत नाहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे यांचं प्रजनन होते. सगळ्यात महत्त्वाचा MCQ मी 2 देणार आहे, त्यामध्ये 2 MCQ देणार आहे. बघा, उदाहरणे बघा. नेचे, ज्याला आपण फर्न्स म्हणतो, ज्याला नेफ्रोलेपिस म्हणतो. फर्न्स आलेला आहे, नेचे आलेला आहे, नेफ्रोलेपिस त्याला अल्टरनेट नाव आहे, ते अजून विचारलेलं नाही. लक्षात ठेवा, नेचेलाच नेफ्रोलेपिस म्हणतात, फर्न्स म्हणतात. दुसरा आहे मार्सेलिया. बघा, टेरिस, ॲडिएंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम सर्व लक्षात ठेवायचे आहेत. स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट, या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे आणि लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. आता इथे प्रश्न काय बघा, संवहनी संस्था असणाऱ्या पहिल्या वनस्पती कोणत्या? टेरिडोफायटा. संवहनी संस्था असणाऱ्या पहिल्या वनस्पती कुठल्या? टेरिडोफायटा. समजलं? हा MCQ आहे आणि उदाहरणे पण लक्षात असू द्या. चला ओके, चला आता बीजपत्री बघूया आपण. अबीजपत्री म्हणजे काय तिथे दिलेलं आहे बघा. या सर्वांचे प्रजनन बीजाणू मार्फत होते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने अबीजपत्री असणाऱ्या वनस्पती असे म्हणतात. नेक्स्ट बघूया आपण बीजपत्री, ज्याला आपण फिनॉरिगॅम म्हणतो. ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असतात आणि त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री असे म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यांच्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी अन्नाचा वापर होतो. बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे या वैशिष्ट्यावरून बीजपत्री वनस्पतींचे 2 विभाग झालेले आहेत. एक आहे अनावृत्त आणि दुसरे आहे आवृत्त. समजलं? आता आपण ते पुढे बघूया. बघा, अनावृत्त बीजपत्री वनस्पती, ज्याला आपण काय म्हणतो? जिम्नोस्पर्म्स. आता यामध्ये आपण बघूया, अनावृत्त गटातील वनस्पती या बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. बघा, पानांचा मुकुट तयार झालेला असतो. तसेच या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या
बीजाणुपत्रांवर येतात. यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. सर्व सेंटेन्स हे महत्त्वाचे आहेत. म्हणजेच यांना फळे येत नाही. जिम्नोस्पर्म म्हणजे काय? फळे येत नाहीत या वनस्पतींना. ओके, म्हणूनच यांना अनावृत्त बीजे असे म्हणतात. जिम्नोस्पर्म. जिम्नो म्हणजे काय? न झाकलेले, अनावृत्त. आणि स्पर्म म्हणजे काय? बीज. स्पर्म म्हणजे काय? बीज. आता एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचा आहे सायकस. दुसरा आहे पिसिया, ज्याला आपण ख्रिसमस ट्री असे म्हणतो. त्यानंतर थुजा, ज्याला मोरपंखी असे म्हणतात. आणि पायनस, ज्याला आपण देवदार असे म्हणतो. ही सर्व जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आणि इकडे आहे आवृत्तबीजी वनस्पती, ज्याला आपण अँजिओस्पर्म्स असे म्हणतो. यामध्ये बघा, या वनस्पतीने येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात आणि या बियांवर आवरण असते. अँजिओज म्हणजे कवर म्हणजेच आवरण, आणि स्पर्म म्हणजे बी. बियांवर यांच्या काय असते? आवरण असते. या बियांचे सहजपणे 2 भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात. आणि ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना एकबीजपत्री असे म्हणतात. ते आपण आता पाहूया डिटेलमध्ये. बघा, हे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. आता आपण डिफरन्स पाहूया. बी कसे असतात? इथे 2 असतात, इथे 1 असतात. मुळे कसे असतात? प्राथमिक सोटमूळ असतात. एकबीजपत्रीमध्ये कसे असतात? तंतुमय. खोड कसं असतं? इथं कठीण असतं, मजबूत. उदाहरण दिले वटवृक्ष. आणि इथं एकबीजपत्रीमध्ये पोकळ, ज्यामध्ये बांबू येतो. आभासीमध्ये केळी. आणि चकतीसारखे म्हटलं तर कांदा. समजलं? हे लक्षात असू द्या. पान म्हटलं तर इथं जाळीदार येतं, इथे समांतर. आणि फूल 4 किंवा 5 भागांचे असतं, इथं 3 किंवा 3च्या पटीत असते. समजलं? हा बेसिक डिफरन्स आहे, फक्त लक्षात असू द्या. आता वनस्पती सृष्टीचं परत बघा वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे अबीजपत्री, ज्यालाच आपण अपुष्प असे म्हणतो. बीजपत्री म्हणजे सपुष्प. अबीजपत्रीमध्ये परत 3 प्रकार आपण बघितलेला आहे. पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायो, तिसरा आहे टेरिडो. बीजपत्रीमध्ये परत 2, अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी. आवृत्त बीजीमध्ये परत 2 पडतात, द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. हा चार्ट सर्वांना माहीत पाहिजे. समजलं? हे सर्व आपण आता फक्त बेसिक माहिती सर्व पाहिलेली आहे. आपल्या नोट्स आहेत क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ते तुम्ही डिटेलमध्ये करा. तिथं सर्व आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट आहे, नेक्स्ट टॉपिक आहे हा. आता नेक्स्ट आपण बघूया प्राथमिक भक्षक, द्वितीयक, सर्वोच्च आणि उभयहारी, ज्याला आपण मिश्राहारी म्हणतो. प्राथमिक भक्षकमध्ये शाकाहारी येतात. बघा उदाहरण नाकतोडा, खार, हत्ती. हे स्वयंपोषी, यावर प्रत्यक्षपणे हे अवलंबून असतात. द्वितीयकमध्ये बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. ओके, सर्वोच्चमध्ये वाघ, सिंह शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांना ते खातात आणि इतर प्राणी त्यास खात नाही. आणि उभयहारीमध्ये आपण स्वतः येतो. उभयहारीमध्ये कोण येतं? आपण स्वतः. त्यामध्ये माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा तसेच वनस्पतीचा देखील अन्न म्हणून वापर करतात. आपण कुठे येतो? उभयहारी, ज्याला आपण मिश्रहारी असे देखील म्हणतो. ओके, चला शास्त्रज्ञांचा परिचय बघा. लिंडमन हे एक शास्त्रज्ञ होते. 1942 मध्ये त्यांनी अन्न साखळी व त्यातील ऊर्जावहन याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. परिस्थितिकीय मनोरा, इकॉलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मधील इंग्लंडमधील बियर बेटांवरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडली. फक्त एवढं लक्षात ठेवा, इकॉलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? चार्ल्स एल्टन. समजलं? तर हा MCQ आहे. चला नेक्स्ट बघा कार्य. बघा आता ह्याच्यावर MCQ काय बघा. भारतीय परिस्थिती किंवा पर्यावरण संस्था ही कुठे आहे? दिल्लीला. याची स्थापना 1980 साली झालेली आहे. समजलं? आणि याचं कार्य काय आहे बघा. संशोधन, प्रशिक्षण, परिसंवाद आयोजित करण्याचं प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. समजलं? आणि कोणता ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे बघा या संस्थेमार्फत? इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. समजलं? तर हे फॅक्ट्स लक्षात असू द्या. चला आता जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार. पहिला आहे वायुचक्र, दुसरा आहे भूचक्र, ज्याला आपण अवसादन चक्र असे म्हणतो. आता वायुचक्रामध्ये बघा नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादींचा समावेश होतो. भूचक्रामध्ये आयन म्हणजेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा यामध्ये समावेश होतो. ओके, फक्त बेसिक एवढं लक्षात असू द्या. आता यामध्ये काही सांगण्यासारखं नाहीये,
पण पुस्तकात हा टॉपिक आहे म्हणून आपण घेतलेला आहे. तुम्ही वाचून घ्या. कार्बन सायकल म्हणजे काय हे एक वाचून घ्या. त्यानंतर फक्त एक रिॲक्शन ही लक्षात ठेवा. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया या 2 रिॲक्शन होतात हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ऑक्सिजन सायकल, पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावर आणि शिलावर अशा तिन्ही आवरणामध्ये हा ऑक्सिजन आढळतो. हे वाचून घ्या. याच्यावर काही MCQ नाही. नायट्रोजन सायकल सुद्धा वाचून घ्या. याच्यावर पण MCQ आपल्याला काय भेटत नाही. ओके. फक्त एक लक्षात घ्या, नायट्रोजन सायकलमध्ये प्रमुख प्रक्रिया काय होतात तर ह्या 4 प्रक्रिया लक्षात ठेवा. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजेच काय, नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय व औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे. अमोनीकरण ज्याला आपण अमोनिफिकेशन असे म्हणतो. ओके. सजीवांचे अवशेष असतील, उत्सर्जित पदार्थ असतील यांचे विघटन होऊन अमोनिया काय होतो, मुक्त होतो. नायट्रीकरण म्हणजे काय, अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. हे लक्षात ठेवा, हा MCQ आहे. विनायट्रीकरण ओके, डिनायट्रिफिकेशन म्हणजे नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत काय होतं, रूपांतर होते. समजलं तर एवढं लक्षात फक्त असू द्या. चला नेक्स्ट आता टॉपिक स्टार्ट होतो. बघूया आपण आता. मी तुम्हाला सांगते बघा. लॅक्टोबॅसिलाई तुम्हाला हा माहीत असेल. ओके. हा एक विनॉक्सी जीवाणू आहे. म्हणजेच ऑक्सिजन शिवाय ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. समजलं. त्याचं नाव काय आहे, लॅक्टोबॅसिलाई. ओके. चला इतकाच इथे MCQ आपल्याला भेटतो. पुढे बघूया. बघा, लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचं किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामू कमी होतो व दुधातील प्रथिनांचे काय होते, कोआग्युलेशन होतं. ओके. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून काय होतात, वेगळी होतात आणि यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. फक्त एवढंच लक्षात असू द्यात. ओके. बाकी काही महत्त्वाचं नाही. लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचे उपयोग तुम्ही वाचून घ्या, हे काय परीक्षेला विचारणार नाहीत. आता इथे बघा, रायझोबियमची भूमिका व महत्त्व दिलेलं आहे. बघा, मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबियम ओके, त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइट्स असे अमायनो आम्ल पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात ते काय करतात, ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्यांना काय म्हणतो आपण, सहजीवन असे म्हणतो. ओके. तर इतकंच फक्त लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरा आहे बघा, इथे महत्त्वाचा आहे. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. MCQ लक्षात ठेवा. कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव कोण, ईस्ट. हा MCQ आहे. ओके. हा एक पेशीय कवक आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती आहेत आणि ईस्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते. 3 MCQ इथे लक्षात असू द्या. ओके. चला नेक्स्ट बघा, किण्वन तुम्ही वाचून घ्या. याच्यावर काय प्रश्न मला सापडत नाही. हे एक महत्त्वाचं आहे, बायो रिमिडिएशन, जैव उपचार. याच्यावर 3 MCQ सापडतात. बघा, पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ असतील, इतर काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. हा MCQ आहे. कोणतं किण्व, किण्वचं नाव दिलेलं आहे यारोविया लायपोलिटिका. ओके. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते. हा दुसरा MCQ आहे. कुठला आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक ह्या प्रदूषकाचे काय होतं, शोषण करतं. आणि थर्ड MCQ बघा, अल्कॅनिओरॅक्स. कुठला आहे, अल्कॅनिओरॅक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेळगळती स्वच्छ केली जाते. हा तिसरा MCQ आहे. बघा, 3 MCQ मिळतात. अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाही. 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे, ते तुम्ही परफेक्ट करा. चला नेक्स्ट आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. यांची उदाहरणे फक्त लक्षात ठेवा, पण त्याच्या डेफिनेशन आपल्याला दिलेले आहेत. काही प्रतिजैविके हे आदिजीवांना नष्ट करू शकतात. बघा, काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणायचं. ओके. आणि त्यामध्ये एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. एम्पिसिलिन, एमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन. 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके. आणि जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते, तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ही वापरली जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक्झाम्पल आहे पेनिसिलिन. कोणता आहे, पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन. ही 3 एक्झाम्पल. हे 3 आणि
ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम असे टोटल 6 एक्झाम्पल्स हे पुस्तकात दिलेले आहे, ते लक्षात असू द्या. बघा, पुणे ते 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे विकार यावर संशोधनाचेही कार्य करत आहे. कुठे आहे ती? पुण्यातच आहे. लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी 1952 सालीची स्थापना आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, पेनिसिलिन. पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैवकांचा गट असून स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्यांचा वापर होतो. समजलं? हे पेनिसिलियम कवक आहे, कवकापासून मिळणारा हा जैविकांचा काय आहे? गट आहे. हे फक्त एवढं लक्षात असू द्या. चला नेक्स्ट, हे फक्त वाचून घ्या, याच्यामध्ये काय प्रश्न सापडत नाहीत. आता हे क्लॉस्ट्रिडियमचे 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा, या जीवाणूंचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. आणि हे 4 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल. ओके, तर हे बघा लक्षात ठेवा, दंडाच्या आकाराचे हे असतात. समजलं? ओके, चला नेक्स्ट. आता हे रोगाचे नाव आणि प्रतिबंध, प्रसार कशाच्या मार्फत प्रसार होतो, तर इथे MCQ तुम्हाला मी देत जाईन. बघा, कारक पण महत्वाचं आहे बरं, हे विचारतात. विषाणू आहे काय? जीवाणू मार्फत आहे, जीवाणू आहे. एड्स हा विषाणू आहे कारक. ओके, आता इथे तुम्हाला माहिती आहे प्रतिबंध नाही, पण प्रसार लक्षात ठेवायचा आहे. कावीळ सुद्धा विषाणू आहे, दूषित पाणी अन्न. इन्फ्लुएंझा पण विषाणू आहे. गोवर कांजिण्या हा सुद्धा विषाणू आहे. बर्ड फ्लू लक्षात ठेवा, फॉर्म्युला H7N9, बर्ड फ्लू H7N9 आणि स्वाईन फ्लू H1N1. हे MCQ आहेत. बर्ड फ्लू H7N9 आणि स्वाईन फ्लू H1N1 हा सुद्धा काय आहे? विषाणू आहे, रोगी पक्षी प्राणी. ओके, डेंग्यू हा पण विषाणू आहे. निमोनिया हा जीवाणू, कारक काय आहे? जीवाणू आहे. रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब, कारक लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारतात. कुष्ठरोग देखील जीवाणू आहे, लक्षात ठेवा. कॉलरा पण जीवाणू आहे. ओके, हिव ताप ज्याला आपण मलेरिया म्हणतो, आदिजीवला आपण प्रोटोझोआ असे म्हणतो. ओके, आणि केसातील कोंडा असेल, नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे हे कशामुळे? कवक. कारक काय आहे? कवक. लक्षात असू द्या. दिन विशेष 23 मार्च सर्वांना माहिती आहे, जागतिक हवामान शास्त्रज्ञ दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च जागतिक हवामान शास्त्रज्ञ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर एक संस्था दिलेली आहे बघा, WMO, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. याची स्थापना बघा 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना ही संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेचे कार्य अन्न सुरक्षा असेल, जल व्यवस्थापन असेल, दळणवळण असेल, यासाठी अत्यंत मोलाची आहे. समजलं? स्थापना लक्षात असू द्या. चला नेक्स्ट बघा, आता भारतीय हवामान खाते. बघा लक्षात ठेवा, भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये सिमला येथे करण्यात आलेली आहे. MCQ, याचे मुख्य कार्यालय कुठं आहे? दिल्लीमध्ये आहे. तसेच गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, नवी दिल्ली येथे प्रादेशिक कार्यालय आहे. समजलं? ओके, आणि याचं कार्य वाचून घ्या. फक्त कुठे आहे? मुख्यालय कुठे आहे? त्याची स्थापना कुठे आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हा एक चार्ट दिलेला आहे बघा, केळ्याची साल हे पदार्थ दिलेले आहेत सर्व, आणि यांना विघटनासाठी लागणारा कालावधी दिलेला आहे. असा चार्ट आपण मागे सुद्धा पाहिलेला होता. हा सुद्धा महत्त्वाचा आहे बघा. केळ्याची साल 3-4 आठवडे, कागदी पिशवी 1 महिना, कपड्यांच्या चिंध्या 5 महिने, लोकरी पायमोजे 1 वर्ष, लाकूड 10 ते 15 वर्ष, चामडी बूट 40 ते 50, जस्ताचे डबे 50 ते 100, ॲल्युमिनियमचे डबे 200 ते 250, विशिष्ट प्लास्टिक 10 लाख वर्ष, थर्मोकॉल कप ज्याला आपण स्टायरोफोम हा अनंतकाळ, थर्मोकॉल कपला स्टायरोफोम म्हणतात, हे लक्षात असू द्या. ओके, तर हा विघटनाचा कालावधी आहे. समजलं? प्लास्टिकला बरेच वर्ष लागतात, इथे दिलेलं आहे. चला, हां हे दिलेलं आहे बघा, पर्यावरणासंबंधी हा टॉपिक आहे. लक्षात ठेवा, हा ब्ल्यू डबा आहे पेपरसाठी. हा ग्लास बघा ग्रीन,
प्लास्टिक येल्लो आणि मेटल्स रेड. समजलं? हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, लक्षात असू द्या. ओके, चला नेक्स्ट आहे ICT. हा टॉपिक आहे, आपण बघूया. सायन्समध्ये येत नाही पण स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे म्हणून बघूया. ओके, मेमरी. संगणकाचे महत्त्वाचे घटक आहेत. मेमरी म्हणजे एक इनपुट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची काय असते, जागा असते. आणि कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारच्या मेमरी असतात. एक आहे स्वतःची मेमरी, तुम्ही बघितलं असाल मोबाईलमध्ये देखील. इंटरनल एक असते आणि बाहेरून पुरवलेली, ज्याला आपण एक्सटर्नल मेमरी म्हणतो. आता इंटरनल मेमरी ही 2 प्रकारची असते. एक असते रॅम, दुसरे असते रॉम. रॅम म्हणजे काय, रँडम ॲक्सेस मेमरी, फुल फॉर्म लक्षात ठेवा. रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी. ओके, आता रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे काय, ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टपासून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच ती काम करू शकते. आणि रॉम म्हणजे काय, या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. म्हणजे फक्त माहिती वाचू शकतो. समजलं? हे आहे ऑपरेटिंग सिस्टीम. फक्त इथं लक्षात ठेवा, यालाच DOS म्हणतात, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. प्रोग्राम म्हणजे काय, कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा एक समूह असतो. आणि डाटा व इन्फॉर्मेशन, डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती. सिंपल आहे. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं जी मेमरी आहे इंटरनल, त्याचे 2 प्रकार पडतात. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा आणि त्याचं मिनिंग पण लक्षात ठेवा. हा प्रश्न आलेला आहे, मेन्सला आलेला आहे कंबाईनमध्ये. ओके, चला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तुम्हाला माहिती आहे संगणकाचे प्रमुख 2 घटक आहेत. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा समावेश. सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स, पुरवली जाणारी माहिती व कॉम्प्युटर करून मिळणारी विश्लेषित माहिती होय. ओके, चला आणि लास्ट बघा सीडॅक. सीडॅक तुम्हाला माहिती आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटर. ही कुठे आहे संस्था, पुण्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. आणि ही संस्था संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. समजलं? आणि सीडॅकच्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर देखील बनवलेला आहे. समजलं? ओके, तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर भाषा लिहिण्यासाठी इस्की कोडच्या निर्मितीत देखील सीडॅकचा हातभार आहे. याचं कार्य तुम्ही ते वाचून घ्या. ज्या स्टेट बोर्डमध्ये संस्था दिलेल्या आहे, तर त्या संस्था स्थापना कुठे आहे, त्याचं मुख्यालय कुठे आहे, त्याचं मेन कार्य काय आहे, हे सर्व लक्षात ठेवा. दिनविशेष जर दिले असतील स्टेट बोर्डमध्ये ते पण लक्षात ठेवा, कारण जे दिनविशेष वगैरे सगळं दिलेलं आहे ते ऑलरेडी पेपरला येऊन गेलेले आहे. ओके, आता रिसेंटमध्ये काही वेळेस आयोग काय करते की महत्त्वाचे दिनविशेषवर देखील प्रश्न विचारते. दिनविशेषची तारीख तरी विचारतं, किंवा त्या दिवशी कोणता साजरा केला जातो दिन, किंवा त्या वर्षाची थीम तरी विचारतोय. ओके, आणि स्टेट बोर्डमध्ये जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ती तुम्हाला सर्वच पाठ पाहिजेत. अगदी 10वीपर्यंतचे स्टेट बोर्डपर्यंत सर्व पाठ पाहिजे. ओके, 11वी 12वी ते पण आपण बघणार आहे, पण पहिला 10वीपर्यंत तुम्ही परफेक्ट करायचं आहे. तर आपण 4 टॉपिक आता पाहिलेले आहे पार्ट 2 मध्ये. पार्ट 3 आपण लवकरच घेऊन येऊ. पार्ट 3 मध्ये परत पुढचे 4 टॉपिक आपण कव्हर करूया. ओके, तर थांबू आपण, भेटू नेक्स्ट लेक्चरला. सी यू.